चला आज एक जबरदस्त न्यूज सांगतो। जगात हवामान बदलाचे रौद्र रूप पाहायला मिळत आहे। सध्या कॅरिबियन समुद्रातून उठून जमैका आणि क्युबासारख्या देशांना हादरवून सोडणारे एक महाभयंकर चक्रीवादळ तयार झाले आहे, ते म्हणजे मेलिसा। मेलिसा हे एक सामान्य वादळ नाही, अटलांटिक महासागरातील आजवरच्या सर्वात शक्तिशाली चक्रीवादळांपैकी हे एक आहे। या वादळाची पहिली धडक मंगळवारी 28 ऑक्टोबर 2025 रोजी साऊथ वेस्टर्न जमैका येथे न्यू होप नावाच्या ठिकाणाजवळ झाली आणि दुसरी धडक बुधवारी 29 ऑक्टोबर रोजी पहाटे क्युबा देशाच्या पूर्व भागात झाली। हे वादळ कॅटेगरी 5 श्रेणीचं होतं, जी वादळांची सर्वोच्च तीव्रता असते। जमैकामध्ये धडकले तेव्हा याचा कमाल वेग 185 मीटर पर आवर म्हणजे जवळपास 300 किलोमीटर पर तास एवढ्यापर्यंत पोहोचला होता। जमैकाच्या इतिहासातील हे सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ ठरलंय। हवामानशास्त्रज्ञांच्या मते समुद्राच्या वाढत्या तापमानामुळे मेलिसाची तीव्रता अतिशय जलद गतीने वाढली, जी हवामान बदलाची चिंताजनक निशाणी आहे। या वादळाचा मार्ग अत्यंत विनाशकारी ठरलेला आहे। जमैका हे मेलिसाच्या तडाख्याचे मुख्य लक्ष होते, जिथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। त्यानंतर हैती आणि क्युबा येथेही मोठे थैमान घातले। मुसळधार पाऊस, जीवघेणा पूर, भूस्खलन आणि उंच लाटांमुळे मोठी जीवितहानी झाली आहे। हजारो घरे उद्ध्वस्त झाली, वीज आणि दळणवळण व्यवस्था विस्कळीत झाली। या वादळामुळे झालेले नुकसान आपत्तिमय आहे। कॅरिबियन बेटांवर अनेक लोकांचा मृत्यू देखील झालेला आहे, ज्यात एकट्या जमैकामध्ये अनेक लोक मारले गेले। हैतीमध्येही पुरामुळे अनेकांचा बळी गेलेला आहे। जमैकामध्ये हजारो लोक बेघर झाले असून शेकडो लोक निवाहारगृहांमध्ये आश्रय घेत आहेत। आरोग्य केंद्रे आणि इतर पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे। अनेक भागांमध्ये मदत पोहोचवणे अजून हे एक मोठे आव्हान आहे। आता संपूर्ण लक्ष मदत आणि पुनर्वसन कार्यावर आहे, जे खूप वेळखाऊ आणि खर्चिक असणार आहे। मेलिसा चक्रीवादळ हे जगाला एक मोठे धोक्याचे संकेत देत आहे। समुद्राचे वाढते तापमान आणि हवामान बदलामुळे ही वादळे अधिक तीव्र आणि विनाशकारी होत चालली आहेत। मेलिसाने आपल्याला हेच दाखवून दिले आहे की आपण हवामान बदलाकडे दुर्लक्ष करू शकत नाही। या संकटातून सावरण्यासाठी आणि भविष्यातील संकटांसाठी सज्ज होण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे। धन्यवाद।